मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आणि त्या प्रकरणामुळे राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम आहे। मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नसतानाही महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केले। या दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। ते म्हणाले की कोणत्याही गावात कोणताही पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा मग तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो, त्या पुतळ्यांना वेगळ्या संदेश रूपाने काही केलं तर दंगली होतात। आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, झाल्या पाहिजेत। आज आम्ही महाविकास आघाडी मिळून जोडे मारो आंदोलन करत आहोत, पोलीस येऊ द्यात, आता 40 वर्षांत आम्हाला सवय झाली आहे। चंद्रकांत खैरे यांनी जे वक्तव्य केलंय त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिलं आहे। एकनाथ शिंदे म्हणाले की त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, त्यांना महाराष्ट्र शांत नकोय, राज्यात दंगली व्हाव्या, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी असा प्रयत्न लोकसभेपूर्वी देखील झाला आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती, मोठमोठे नेते दंगलीची भाषा करत होते। मात्र राज्यातील जनता सुज्ञ आहे, संयमी आहे, म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली होती। त्यांच्या माफीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे। उद्धव ठाकरे म्हणतात की पंतप्रधानांनी माफी मागितली नसती तर त्यांना महाराष्ट्राने शिल्लक तरी ठेवले असते का? माफी मागत असताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मगरुरी होती। महाराजांची फक्त माफी मागून चालणार नाही, हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे। महाराष्ट्र कधीही शिवरायांचा अपमान करणाऱ्याला माफ करत नाही, करणारही नाही। उद्धव ठाकरेंपाठोपाठ बाळासाहेब थोरात यांनी देखील पंतप्रधानांवर टीका करत म्हटले की पंतप्रधानांची महाराजांबद्दलची आस्था आणि प्रेम खोटा आहे। निवडणुका तोंडावर आल्यामुळे त्यांनी माफी मागितली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची केलेली तुलना ही देखील चुकीची आहे। सत्ताधारी केवळ सत्तेसाठी हपापलेले आहेत, त्यांचे महापुरुषांविषयीचे प्रेम खोटे आहे। संजय राऊतांनी देखील देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत त्यांना महाराष्ट्राचा खरा विलन असे संबोधले आहे। राऊत म्हणाले की महाराष्ट्र तोडण्यासाठी आणि विदर्भ वेगळा करण्यासाठी ज्यांनी लग्न न करण्याचा निर्धार केला होता ते देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवत आहेत। त्यांनी कधीही महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार केलेला नाही, त्यांनी सतत महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घातले। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे खरे विलन आहेत। त्यांचे मंत्री केसरकर महाराजांचा पुतळा पडला तर यामागे काही चांगले घडणार असे संकेत असतील असे बेताल बोलतात आणि त्यांना फडणवीस पाठीशी घालतात। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील शिवछत्रपतींविषयी खुलेआम अपशब्द काढले होते, त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस गप्प राहिले, त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचे काहीही पडलेले नाही। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत। शोवर प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे। बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। भाऊचा धक्का हा जो लेटेस्ट एपिसोड रिलीज झाला त्यावर देखील प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया पुढे आल्या आहेत। सगळ्यात घाण धक्का आजचा, सॉरी निक्कीच्या बिग बॉसचा, वर्स्ट भाऊचा धक्का अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना आणि संताप व्यक्त केले आहेत। एका नेटकऱ्याने लिहिलंय, बॉयकॉट बिग बॉस मराठी भंगार शो आहे, हा शो फक्त निक्की आणि अभिजितसाठी बनवला आहे, प्रेक्षकांना नाराज आणि निराश केलं तुम्ही, आजपासून आम्ही हा शो बघणार नाही, आता नाचवत बसा तुमच्या डोक्यावर निक्कीला। तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय की रितेश भाऊ काहीतरी वेगळं करतील ह्या आशेने जनता घरातील सगळी कामे आवरून 9च्या शोची वाट बघतात आणि हे रितेश भाऊ 9 वाजल्यापासून निक्की आणि अरबाजचं लफडं सांगत बसले, येड्यात काढताय का महाराष्ट्राच्या जनतेला? मित्रांनो, ह्या शो बाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे कॉमेडी किंग कपिल शर्माबाबत। त्याने नुकताच सोशल मीडियावर पत्नी गिन्नी सोबत प्रायव्हेट जेटमधून उतरतानाचा फोटो शेअर केला आहे, तेव्हा त्याने प्रायव्हेट जेट विकत घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। कपिल शर्मा नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शोच्या पुढच्या सीझनसह प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे। 21 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2 लॉन्च होत आहे। आता त्याने प्रायव्हेट जेटचा फोटो शेअर करताच त्याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे। ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे अभिनेत्री कंगना राणावत बाबत। कंगनाने अभिनेता रणबीर कपूरवर गंभीर टीका करत त्याला सिरियल स्कर्ट चेझर म्हणजेच स्कर्ट मागे पळणारा असं म्हटलं होतं। पत्रकार रजत शर्मा यांनी तिला तिच्या ह्या वक्तव्यावर स्पष्टीकरण मागितले असता ती म्हणाली की तुम्ही तर असे बोलताय जसं की तो स्वामी विवेकानंदच आहे।
मित्रांनो, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा किंवा नेपोटिझमचा मुद्दा खूप चर्चेत आला होता। यावरून कंगना राणावत म्हणाली होती की फक्त इंडस्ट्री बाहेरून छोट्या आणि विनम्र कुटुंबातून येणाऱ्या कलाकारांवरच ही हिंदी इंडस्ट्री टीका करते। रणबीर कपूर तर सिरियल्स कट शेजार आहे, पण त्याला बलात्कारी म्हणण्याची हिंमत कोणातच नाही। दीपिका पादुकोण तर स्वयंघोषित मानसिक आजाराची रुग्ण आहे, पण कोणीच तिला सायको म्हणत नाही। मित्रांनो, ह्यानंतरची अपडेट आहे अभिनेता सुबोध भावे यांच्याबाबत। सुबोध भावे यांनी हर हर महादेव या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती, पण या भूमिकेमुळे सुबोधला बरंच ट्रोलही करण्यात आलं होतं। त्यानंतर सुबोधने कोणतीही ऐतिहासिक भूमिका करायची नाही असा निर्णय घेतला होता। त्यांच्या ह्या निर्णयावर प्रश्न विचारला असता सुबोध भावे म्हणाले, ऐतिहासिक भूमिका पचवण्याची क्षमता आपल्या प्रेक्षकांमध्ये नाही। माझ्या एखाद्या भूमिकेवर कोणत्याही जाती धर्माच्या दृष्टिकोनातून बघितलं जावं अशी माझी इच्छा नाही, कारण माझी कला तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा खूप मोठी आहे। माझ्यातला कलाकार तुमच्यापेक्षा छोटा असेल, पण माझी कला तुमच्यापेक्षा मोठी आहे आणि त्या कलेचा अपमान मी सहन करू शकत नाही। मी जर कोणतीही ऐतिहासिक व्यक्तिरेखा केली नाही तर माझं काहीही अडणार नाहीये, कारण ऐतिहासिक व्यक्तिरेखा करण्यासाठी माझा जन्म झालेला नाही आणि ते काही माझ्या अभिनयाचं शेवटचं स्थानही नाही। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे ऋतिक रोशन बाबत। ऋतिक रोशन याने सुझैन खान सोबत घटस्फोट घेतल्यानंतर चाहत्यांना जेवढा धक्का बसला होता त्याहून मोठा धक्का सबा आणि ऋतिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातमीने बसला होता। मात्र आता ह्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे। गेल्या काही वर्षांपासून ऋतिक रोशन त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान अभिनेत्री गायिका सबा आझादला डेट करत होता। दोघेही मोठमोठे कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले। मित्रांनो, सना आणि ऋतिकच्या ब्रेकअपचे कारण आश्चर्यचकित करणारे आहे। काही दिवसांपूर्वी सबा आझादने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दावा केला होता की ऋतिक रोशनला डेट केल्यानंतर तिच्या व्यावसायिक जीवनावर खूप परिणाम झाला आहे। त्यांच्या रिलेशनशिपमुळे तिला इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यात खूप अडचणी येत आहेत। लोकांना वाटतं की ती एवढ्या मोठ्या अभिनेत्याची गर्लफ्रेंड असल्यामुळे तर तिला कामाची गरजच काय आहे। प्रोफेशनल लाईफमुळे या दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ते एकत्र दिसलेले नाहीत। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे भारताचा हिटमॅन रोहित शर्मा बाबत। अंपायर अनिल चौधरी यांनी हिटमॅन बाबत एक मोठा खुलासा केला आहे। त्याच्या विरुद्ध अंपायरिंग करणे सर्वात सोपे असल्याचे त्यांनी सांगितले। अनिल चौधरी म्हणाले की रोहित शर्मा सारख्या खेळाडू विरुद्ध अंपायरिंग करणे सर्वात सोपे असते। एकतर तो आउट असतो किंवा नॉट आउट। तो इतरांप्रमाणे प्लेट खेळत नाही। ज्या दिवशी रोहित त्याच्या सर्वोत्तम फॉर्म मध्ये असतो तेव्हा तो वन मॅन आर्मी असतो। रोहित शर्मा जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा असे वाटते की 120च्या स्पीडने गोलंदाजी होत आहे आणि जेव्हा दुसरा खेळाडू येतो तेव्हा असे वाटते की 160च्या स्पीडने गोलंदाजी केल्या जात आहे। मित्रांनो, रोहित शर्मा नेक्स्ट IPL सीझन मुंबई इंडियन्स कडून खेळेल की इतर कोणत्या संघाकडून ह्याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे। जे काही मागच्या सीझनमध्ये घडले त्यावरून तरी मुंबईचा राजा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा भाग असणार नाही याचीच दाट शक्यता आहे। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे T20 क्रिकेटचा स्टार सूर्यकुमार यादव बाबत। सूर्याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे। बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका सूर्यकुमार यादव खेळू शकणार नसल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। TNCA 11 विरुद्ध मुंबई सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादवच्या उजव्या हाताला दुखापत झाली, पण वेदना होत असल्याने त्याला मैदान सोडावं लागलं।